नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. बारामतीत मराठा समाजाची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी. खातेवाटपावरून नाना पटोलेंची सरकारवर टीका. मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती आता मर्जीनुसार नाही, आता घ्यावी लागणार मुख्यमंत्र्यांची परवानगी. आणि देशातल्या पहिल्या बायो बिटुमेन बायपास महामार्गाचं उद्घाटन. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत दिले असून त्यात ही मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजाचे संतोष देशमुख यांचा मोठा अडसर धनंजय मुंडे यांना असल्याने त्यांनी वाल्मिक कराड यांच्यामार्फत देशमुख यांची हत्या घडवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. महायुती सरकारचे खाते वाटप झाल्यानंतर आता मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्याची लगबग सुरू आहे. परंतु मंत्र्यांना आता मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करता येणार नसून या नियुक्त्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातून नावांना संमती मिळाल्यानंतरच या नेमणुका होतील. त्यामुळे मंत्री कार्यालयात वर्णी लावण्यासाठी मोर्चेबांधणी केलेल्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष पुढील वर्षी 26 जानेवारीपर्यंत देशभर प्रचार मोहीम राबवणार आहे. 22 आणि 23 डिसेंबर रोजी काँग्रेस नेते 150हून अधिक शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून 27 डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगावात मोठी रॅली होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. सरकारच्या खातेवाटपावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी असून मलईदार खात्यांसाठी आपापसात लढून हा कार्यक्रम संपणार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. पालकमंत्र्यांसाठी कोणते जिल्हे घ्यायचे यासाठी आता भांडणे होतील असा दावाही पटोले यांनी केलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. निसटत्या विजयानंतर दिलीप वळसे पाटलांनी कार्यकर्ते आणि मतदारांचा आभार मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की मी विधानसभेला अवघ्या 1500 मतांनी विजयी झालो असून मला मंत्री करा अशी मागणी मी आता कशी करू. पक्षावर माझी काहीही नाराजी नाहीये. पक्षाने जो निर्णय घेतलाय तो मला मान्य आहे असे सांगत वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. माझ्याकडे पूर्वी असलेलं पाणी पुरवठ्याचं खातंच मला पुन्हा मिळाल्याने मला आनंद झालाय असं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय.
राज्यात पाणी पुरवठा योजना काही प्रमाणात पूर्ण झाल्या असून काही अद्याप प्रलंबित आहेत. गेल्या 5 वर्षाच्या काळात पाणी पुरवठा योजनेचा मला अनुभव असल्याने प्रलंबित असलेल्या योजनांना आता गती मिळेल. त्यामुळे माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून मला हे खातं देण्यात आलं याचा आनंद असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी माध्यमांना दिली. निवड झालेली आहे आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून आपली पुन्हा खातं आपल्याला मिळालेलं आहे. हे बघा, मला हे जे पूर्वीचं खातं होतं तेच रिपीट करण्यात आलेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की जवळपास काही ठिकाणी योजना माझ्या पूर्णत्वास आलेल्या आहे. काही ठिकाणी योजना 50% आहे, काही योजना 70% आहे. योगायोगाने मला 5 वर्षाचा त्याचा अनुभव असल्यामुळे ज्या योजना आज स्लो आहे किंवा ज्या योजना एकदम संत गतीने सुरू आहे त्या लवकर करण्याकरता मला तरी असं मला वाटतं त्याचा फायदा महाराष्ट्र सरकारलाही मलाही होणार आहे. याचं कारण असं आहे की ग्रामीण पाणी पुरवठा शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की मला पुन्हा विश्वास टाकून तेच खातं देण्यात आलेलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. मंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर दादा भुसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आता शिक्षण मंत्री ग्रामीण भागातील शाळांमध्ये दिसणार असून नेहमीप्रमाणे शिक्षण विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम तुम्हाला दिसेल असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. म्हसवड येथील श्री नागोबा यात्रेत गावोगावच्या गजी नृत्यांच्या स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या नयनरम्य सादरीकरणामुळे आबालवृद्धांबरोबरच युवक वर्गाने मोठी उपस्थिती लावत गर्दीचा उच्चांक मोडलाय. दिवसेंदिवस नागोबा यात्रेतील कुस्त्यांचा जंगी निकाली फड, बैलगाडी शर्यत असेल किंवा गजी नृत्य, धनगरी ओव्यांचा कार्यक्रम असतील, या कार्यक्रमांनी यात्रेत मोठा उत्साह निर्माण केल्याचं दिसून आलंय. यंदाच्या यात्रेत माणदेशी भूषण म्हणून प्रसिद्ध असलेला येथील गजी नृत्यांचा खेळ हा यात्रेत मुख्य आकर्षण असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. भारतातल्या पहिल्या बायोबिट्युमेन सामग्रीचा वापर करून बांधलेल्या नागपूर मनसर बायपास महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलंय. बिट्युमेन सारख्या सामग्रीचा वापर करून बांधलेल्या पर्यावरणपूरक रस्त्यांमुळे रस्ते बांधणीचा खर्च कमी होईल, तसंच रोजगार निर्मितीला चालना मिळेल असं प्रतिपादन गडकरी यांनी केलंय. जळगाव महानगरपालिकेची ब्रिटिशकालीन पाईपलाईन आणि भंगार चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी मी सभागृहात आवाज उठवला असून याबाबत पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी देखील तक्रार केली असल्याची माहिती आमदार राजू भोळे यांनी माध्यमांना दिली. जळगाव महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील दिगेश तायडे नावाच्या अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची सखोल तपासणी झाली पाहिजे, याबाबत आपण पुराव्यानिशी तक्रार केली असल्याचे आमदार राजू भोळे यांनी सांगितले. त्या एकाच अधिकाऱ्यावर आपण काल आरोप केला, त्याचं तर मी पुराव्यासहित देणार आहे की त्यांच्या बाईच्यावरती 99 लाखाचा प्लॉट कन्या शाळेच्या समोर त्यांनी खरेदी केलेला आहे
आणि तो प्लॉट 40 वर्षापूर्वीचा रस्ता होता, तो लेआउट रिवाईज केला त्यांनी. पदाचा दुरुपयोग करून त्या स्थानिक प्लॉटधारकांना धमकवून तिथल्या लोकांनी तक्रारी केलेल्या आहे. माझ्याकडे सुद्धा केलेले मंडूराव वकील असतील, दिलीप चोपडे असतील, सतीश भोळे असतील, हे नागरिक प्लॉटधारक आहे. त्यांनी माझ्याकडे महापालिकेकडे तक्रारी केल्या. तिथला त्यांनी रस्ता बंद केला. तो प्लॉट रिवाईज करून मला वाटतं जी मला माहिती माझ्याकडे तक्रार झालेली आणि यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरती तो प्लॉट 99 लाखाचा प्लॉट खरेदी केलेला आहे. एक अधिकाऱ्याने 99 लाख रुपये कसे आले त्याच्या पत्नीच्या नावावरती, मला वाटतं याची चौकशी आम्ही मागणी केलेली आहे आणि पुराव्यासहित खरेदी खत झेरॉक्स आम्ही जोडलेली तक्रारीमध्ये आणि याची चौकशी शेवटपर्यंत लावू आम्ही. त्यांनी आज परत अजून पेपरामध्ये दिशाभूल केलेली आहे की त्यांच्या पत्नीच्या नावावरती तो प्लॉट आहे आणि एक अधिकारी रिव्हॉल्वर घेऊन त्याला अलाउड आहे का ऑफिसमध्ये यायला. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.